तर कॉलेजमध्ये आपल्याला नाही का बिनकामाच्या बी चक्कर टाकावं लागत. त्याच्यामुळे नाही का आज म्हणलं आज बी एखादी अशीच बिनकामाची चक्कर टाकून येऊ. त्याच्यामुळे सकाळ सकाळी नाश्ता करायला आलो. नाश्ता वगैरे झाला. हेच चलता चलता रियान बी आला. ते म्हणलं चल बाबा मी तुला गाडी घेऊन जातो. आयला म्हणलं हे तर सोन्यान पिवळं झालं. आता काय ऊन तर मोकार लागत आहे. त्याच्यामुळे म्हणलं नाही का चालत चालत जाण्यापेक्षा गाडीच घेऊन गेलो. मग गाडी घेऊन गेलो ना आपल्याला जरा प्रिंट मारायच्या होत्या. आपली निम्मी जीडीपी ते प्रिंट मध्येच गेली असेल बघा बीसीएसच्या पोरांची. मी आपलीच काय सगळ्यांचीच गेली असेल निम्मी जीडीपी ते प्रिंट मारता. प्रिंट घेतल्या जे काय लागत होतं ते घेतलं. डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आल्यावर कळलं की मॅडम आज काहीच चेकिंग नाही करणार. आपलं डायरेक्ट आहे ते पोस्टपोन केलेली डेट. आयला परत काय तसंच तोंड घेतलं तर मागे निघलो. परत निघलो आता रूमला जायचे. कारण नाही का ऊन बी मोकार लागत होतं. मॅडम मी म्हणलं असंच मन आपण दुखडं घेऊन डायरेक्ट निघलो होतो आपण रूमच्या दिशेने. तेवढ्यात म्हणलं जाता ऊन तर मोकार लागत आहे. जरा फार थंडगार वेग जरा घेऊन जावा. म्हणजे कसं आहे ना जरा तिथं रूम मध्ये जाऊन बसलं ना जरा बरं वाटतं थंड प्यायल्यावर. त्याच्यानंतर रूम मध्ये जाऊन बस थंड वगैरे पिलो. डायरेक्ट आलतो आपण इथं म्हणजे दुपारचं जेवण करायला. जेवण म्हणजे पावभाजी वगैरे खाल्ली. हे नेवे आपलं ध्यानात ठेवून होतं. हे कधी जावा आपण हे आपल्या काय मासच बघत असतं. काय झाले भुकत तर काय नाही पण बघत असतं. बाकी ऊन किती का असा ना पण चहा तर झालाच पाहिजे. त्याच्यामुळे इथं चहा प्यायला आलो होतो. कारण नाही का ऊन किती असू द्या थंडी किती असू द्या चहा ही काळाची गरज आहे. चहा ही आपली रोजचीच गरज आहे. चहा वगैरे पिला म्हणला याला आता काम तर काय नाही बस संध्याकाळचं चला एखादी चक्कर वगैरे मारून येऊ. मित्राची गाडी घेतली निघलो डायरेक्ट चक्कर मारायला. बाकी काय नाही. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटू उद्याच्या.